माझ्या आईनी मला सांगितलं होतं खूप पूर्वी, जेव्हा मी या क्षेत्रामध्ये ऍडजस्ट बिगिन, तेव्हा तिने मला सांगितलं होतं. कारण आम्ही ना आयुष्यभर भाड्याच्या घरात राहिलो, म्हणजे आमचं स्वतःचं घर कधीच नव्हतं. माझ्या आईनी एक ऍडवाइस कम रिक्वेस्ट मला केली होती की ते जो काहीही झालं ना, तरी कितीही छोटं असे ना, पण स्वतःच्या नावाचं हक्काचं घर हे तुझं असलंच पाहिजे, जिथनं तुला कोणीही बाहेर काढू शकत. ओ गॉड, किती एक्सपिरियन्सेस असतील या हो, वाक्याच्या अंडर. आणि आम्हाला आहेच ते एक्सपिरियन्स. म्हणजे आय थिंक तिने असं हे म्हणणं हे माझ्या मनात इतकं कोरलं गेलं होतं. वयाच्या 24व्या वर्षी माझ्या खिशात पैसे नव्हते, तेव्हा मी पुण्यामध्ये एक घर बुक केलं होतं. माझ्या वडिलांनी ते बघितलेलं शेवटचं घर होतं. म्हणजे माझी इच्छा होती की त्या दोघांनी तिकडे राहावं, पण मी केलं होतं ते त्यांच्यासाठीच घर. म्हणजे माझ्या मनात हे इतकं कोरलं गेलं होतं की स्वतःचं घर जिथनं तुला कोणीही बाहेर काढणार नाही, हे मला तिने जे सांगितलं होतं ते माझं अजूनही, आणि ते इतकं फिक्स बसलेलं आहे ना, की अजून मला मुंबईत घर करायचंय. मी मुंबईत नाही केलंय, पुण्यातच आहे अजून माझं घर, पण मी करेन, मुंबईतही घर करेन. तिने मला सांगणं हे माझ्यासाठी इतकं महत्वाचं वाटतं. किंवा कोणासाठी, आय थिंक स्पेसिफिकली लेडीज, महिलांना स्वतःच्या हक्काचं एक छप्पर तरी डोक्यावर पाहिजे यार. बरोबर. बिकॉज आपण ना लग्न करून कुणाच्या तरी घरात जातो. उद्या देव कर असं होऊ नये कोणाच्या आयुष्यात, पण उद्या एखाद्या व्यक्तीने सांगितलं की तू आता माहेर तिला नाहीये, कारण आपल्याकडे काय माहिती पूर्वीपासून ते म्हटलं तर आता तू दिली, तू दिलीस, आता हे घर तुझं नाही, तुझं हे आता तू परकी झालीस आमच्यासाठी वगैरे. आता एवढं नाही राहिलंय तसं, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की प्रत्येक महिलेनी सक्षम असलं पाहिजे आणि स्वतंत्र असलं पाहिजे. म्हणजे एक खोली आय नो चालेल, मग त्या एकच्या नंतर आपण 8 खोल्या बनवू, ते बनेल तेव्हा बनेल. पण माझं म्हणणं आहे की स्वतःच्या डोक्यावरती स्वतःचं हक्काचं, स्वतःच्या नावावरचं एक छप्पर असायला पाहिजे.